आपके फेस्टिव सीजन को और स्पेशल बनाने हम लाए हैं धमाकेदार डील्स महालक्ष्मी सेल्स शिवाजी चौक, जहां आपको मिलेंगे लैपटॉप्स एंड गैजेट्स, रेफ्रिजरेटर्स, सिंगल डोर एंड डबल डोर, वॉशिंग मशीन्स सेमी एंड फुल्ली ऑटोमेटिक, बैटरीज एंड इन्वर्टर्स, वाटर प्यूरिफायर्स, आटा चक्की, एयर कंडीशनर्स, एयर कूलर्स, एलईडी टेलीविजन्स, डीप फ्रीजर्स, पीजी कूलर्स एंड रेट्स सारे ऑनलाइन से भी सस्ते। Check prices with us before buying online. Mahalakshmi Sales, Shivaji Chowk, Ulhasnagar 3. All types of EMI options available. आज ही आइए और कंज्यूमर अप्लायंस ले जाइए इजी EMI पर। हर खबर आपके लिए। डोंबिवली इलाके में 7 वर्षीय स्कूली छात्र के अपहरण की सनसनीखेज घटना सामने आई है। बच्चा रोज की तरह स्कूल के लिए निकला था, लेकिन उसे स्कूल छोड़ने वाला रिक्शा चालक ही इस पूरे अपहरण का मास्टरमाइंड निकला। कुछ देर बाद बच्चे के पिता को व्हाट्सएप कॉल आया, जिसमें कहा गया कि उनका बेटा अपहरणकर्ताओं के कब्जे में है और उसे छोड़ने के बदले 2 करोड़ रुपए की मांग की गई। यह कॉल एक अनजान नंबर से किया गया था, जो कॉल के तुरंत बाद बंद हो गया, जिससे पुलिस को जांच में दिक्कतों का सामना करना पड़ा। परिजनों द्वारा मानपाड़ा पुलिस थाने में शिकायत दर्ज होते ही वरिष्ठ अधिकारियों ने त्वरित कार्रवाई करते हुए 5 टीमों का गठन किया। तांत्रिक विश्लेषण और लोकेशन ट्रेसिंग के जरिए पुलिस ने मात्र 3.5 घंटे में बच्चे को शाहपुर से सुरक्षित बरामद कर लिया। पूछताछ में खुलासा हुआ कि अपहरण की इस साजिश में रिक्शा चालक के साथ उसका एक सहयोगी और 2 नाबालिग शामिल थे। फिलहाल 2 आरोपी हिरासत में हैं और अन्य की तलाश जारी है। पुलिस की तेज कार्रवाई ने एक बड़ी अनहोनी को टालते हुए बच्चे को सुरक्षित बचा लिया। आज सकाळची घटना आहे। रिजन्सी अनंतम या ठिकाणी श्री महेश भोले यांच्या 7 वर्षीय मुलाचं अपहरण झाल्याची माहिती आम्हाला सकाळी 9:15 दरम्यान मिळाली पोलीस स्टेशनला। सदरची घटना माहिती मिळाल्यानंतर आमच्या पोलीस स्टेशन सिनियर पीआय कातबाने आणि सर्व टीम्स या ठिकाणी तात्काळ त्या ठिकाणी पोहोचल्या। इतरही पोलीस स्टेशनचे आम्ही डीबी पथक या ठिकाणी बोलवली। आमच्या 7 ते 8 टीम ह्या सर्व याच्यावरती अपहरणाच्या प्रकरणावरती तपास करत होते। या तपासामध्ये ज्या रिक्षा चालकाबरोबर सदर मुलामध्ये स्कूलला सोडण्याकरता 7:30 वाजता त्याला घेऊन गेले होते, त्याच रिक्षा चालकावरती आमचा डाऊट होता। नंतर त्याची चौकशी आणि इतरही आमच्या टेक्निकल अनालिसिस मधून आम्हाला सदरच्या रिक्षा चालकानेच त्या मुलाला घेऊन गेल्याबाबतची आम्हाला खात्रीलायक माहिती समजली आणि घटना 9:30 वाजता घडली आणि 12 वाजता दरम्यान सदर मुलगा आम्हाला शहापूर नाशिक हायवे वरती या ठिकाणी असल्याबाबतची माहिती मिळाल्यानंतर आमची टीम त्या ठिकाणी गेली आणि 3.5 तासामध्ये अपहरण केलेल्या 7 वर्षाचे मुलगा आणि त्याबरोबर असणारे आरोपी यांना 12 वाजेच्या दरम्यान आमच्या टीमने शहापूर पोलिसांच्या मदतीने त्या ठिकाणी ताब्यात घेण्यात आलेला आहे। आतापर्यंत या सदरच्या गुन्ह्यामध्ये 2 आरोपींना ताब्यात घेतलेला आहे। अजूनही 2 अल्पवयीन मुलांना आमच्या टीमने ताब्यात घेतले आणि इतरही आरोपींचा त्यामध्ये सहभाग असण्याची शक्यता आहे। त्या अनुषंगाने आमचा तपास सुरू आहे आणि ही पूर्ण कामगिरी जी आहे आमच्या सिनियर पीआय कातबाने त्यांच्याबरोबर एपीआय पाटील, पीआय गुंड, पीआय चोपडे, एपीआय राळेभात, आमचे एपीआय फडवळ, एपीआय सावती जगताप आणि आमच्या सर्व डिटेक्शन स्टाफ यांनी अतिशय उत्कृष्ट अशी कामगिरी केलेली आणि 3.5 तासामध्येच या चिमुकलेला याच्यामधून आणि आरोपींना यामध्ये अटक केलेला आहे। तर किती लाखाची खंडणी त्या मागितली अपहरणकर्त्यांनी यांच्याकडे 2 कोटी रुपयाची खंडणी प्राथमिक 2 कोटी रुपये त्यांच्याकडे मागणी केली होती आणि 2 कोटी रुपये द्या आणि तुमच्या मुलाला घेऊन जा अशा प्रकारचं त्यांना फोन कॉल सकाळी आल्यानंतर सदरचा प्रकार झालेला आहे। रिक्षावाल्यानेच अपहरण केलं का, जो नेहमी त्याला शाळेत घेऊन जात होता? जो रिक्षावाल्याला अटक केलेली आहे त्याचा भाऊ हा रोज सदर मुलाला शाळेमध्ये स्कूलला सोडवण्याकरता घेऊन जात असे आणि आज त्याचा भाऊ न येता त्याच्या भावाला त्यांनी ह्या मुलाला सोडण्याकरता पाठवलं होतं। त्याच्या वेळेमध्ये त्यांनी परत यायला पाहिजे, ते वेळेमध्ये परत न आल्यानंतर त्याला फोन झाल्यानंतर त्यांनी सांगितलं गेलं की हा सदरच्या प्रकाराबाबत माहिती मिळाली आणि त्यांनी तात्काळ पोलीस स्टेशनला संपर्क केला असता आमच्या टीमने तात्काळ त्याची दखल घेऊन त्या ठिकाणी ह्या टीम स्थापन करून तपास केलेला आहे। तर अपहरण कशासाठी केलं, काही माहिती मिळाली?
पैशाकरता 2 कोटी रुपयाच्या करता केल्याबाबतचा आमचा हा प्राथमिक तपासामध्ये आतापर्यंत निष्पन्न झालेला आहे. तरी सुद्धा याच्यामध्ये तपास सुरू आहे. इतरही बाबीमध्ये इतरही आरोपी आणि इतर कोणते कारण आहेत का याबाबतचा पोलीस तपास करत आहेत. आरोपी त्याच्यामधले 2 जे आहेत ते ओळखीचे आहेत आणि इतरही त्यामध्ये आरोपीचा सहभाग आहे ते याच परिसरातील मानपाडा हद्दीमधीलच इतर गावामधील असल्याबाबतची माहिती आहे. त्याबद्दलची आमच्या टीम्स त्यांच्या पाठीमागे आहेत आणि आतापर्यंत 2 मेजर आणि 2 अल्पवयीन मुलांना त्यामध्ये ताब्यात देण्यात आलेला आहे. त्याबाबतची आमची तपास सुरू आहे. सदरचे सगळ्या आरोपींनी कट कोणत्या ठिकाणी केला होता आणि त्या करण्याकरता इतर कोणकोणते लोक त्या सहभागी आहेत. प्रायमरी त्या संदर्भाने आपण 4 लोकांनी ताब्यात घेतला तर इतर लोकांचा सहभाग शक्यता आहे आणि याबद्दलचा कोणत्या ठिकाणी कट केला याबाबतचा आमचा पोलीस तपास सुरू आहे. सर, मुलाची मानसिक स्थिती कशी आहे? नाही, तो आता चांगला आहे. तो सगळा घटनाक्रम सुद्धा सांगत आहे. अजूनही तो त्यांच्या पालकांच्या बरोबर आहे. त्याच्याकडे पण आमची टीम त्यांच्याकडे पण विचारपूस करत आहे आणि त्याच्याकडून सुद्धा माहिती मिळून त्यानंतरही सुद्धा आम्ही त्यामध्ये अजून तपास करत आहोत. अजून या प्रकारचे असे काही गुन्हे आहेत का? आतापर्यंतच्या याच्यानुसार त्यांच्यावरती कोणते गुन्हे नाहीत. पण सदरचा प्रकार हा पैशाकरता त्यांनी केल्याबाबत आतापर्यंत प्राथमिक तपासामध्ये निष्पन्न झालेला आहे.